केतन मात्रे वाकलन वाला बाईकर म्यान नाव हाय त्याला विश्वजित ठाकूर धरूनची बॅट एक एक बॉलरची लावतोय वाट ये विश्वजित ठाकूर धरूनची बॅट एक एक बॉलरची लावतोय तो ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण थँक्यू डीजे. नक्कीच चला आपण आजच्या दिवसामध्ये अनुभवतोय हा खासदार चषक 2025 हे देखणं आयोजन अंतिम दिवस या आजच्या दिवसाचा आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी खूप खूप स्वागत करतोय. त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना तो म्हणजे आई गावदेवी देवदल आणि त्यांच्या समोर आहे तो म्हणजेच आई जीवदानी बोळींज या दोन संघादरम्यान बॅटिंग स्वीकारले देवदल संघाने. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साईडला मात्र टायमिंग करावी लागेल. चेंडू आणि बॅटचा जो संपर्क आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो संपर्क होणं गरजेचं आहे. आदरणीय सन्माननीय भावेशजी ढोले यांचं आगमन झालेलं आहे आणि मेडल आम्हाला त्यांच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत. दरम्यान हवेमध्ये चेंडू खेळला चेंडू चाललाय डेक बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधनं तिकडे शतरक्षक आहे तरी सुद्धा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. मयूर कडाव यांनी 3 षटकार जर मारले तर आमचे सन्मान्य श्री भावेश ढोले यांच्या माध्यमातून 500 रुपये त्यांना देण्यात येतील. दरम्यान ओ बॅक टू द बॉलर इट इज अ व्हेरी फास्ट कॉल. सक्सेस मिळालेला नाहीये या चेंडूवरती. एक संधी निर्माण झाली होती. मयूर आता आपण पाहतोय की एक सिंगल त्याने घेतले धावसंख्या झाली ती 5 वैयक्तिक 5 आणि सांघिक सुद्धा 5. आमचे स्कोरर सुद्धा सांगतात नाव राजू कोम यांच्या माध्यमातून सांगितलं जाते की जर मयूर यांनी लगातार 3 षटकार मारले तर मी तुझा संध्याकाळी त्यांना पार्टी देईन. ठिकाण त्यांनी ठरवायचं पार्टी मी देणार. चिचकुंडावरती पार्टी असेल. चिचकुंडावरती सध्या पाणी नाहीये आहे का पाणी मला वाटतं कमी आहे वाहतं पाणी नसेल वाहतं पाणी नाहीये त्यामुळं कुंडामध्ये फक्त आंघोळ करायला मिळेल. क्या बात आहे. सुरेख चेंडू फलंदाज जो आहे मैदानामध्ये रोहित याला चेंडू काही समजत नाहीये. यष्ट्यांच्या मागे उभा आहे अमोल आणि अमोल याला माहिती आहे कशा पद्धतीने आपल्या गोलंदाजांना हँडल करायचं. चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अमोलने त्याच्या संघाच्या माध्यमातून चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू आपण जर पाहिला तर नक्की शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. एक स्टेप पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र पंचांनी हा इशारा दिला की हा व्हाईट बॉल आय थिंक बॅटला चेंडू लागलाय की काय हे प्रश्नचिन्ह आहे. स्कलेक्टचे पंच म्हणतात की हा चेंडू आय थिंक बॅटला लागला असावा त्यामुळं वाईड कॅन्सल असेल का पंच. बॅटला लागलाय कन्फर्म आहे. येस थँक्यू. तर बॅटला लागला म्हणजेच वाईड कॅन्सल असेल. धावफलक 6 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. व्हाईट बॉल अजून एक आउटसाइड ऑफ स्टंप. सनील सांबरे बॉलिंग मार्क वरती. सनील सावरे असं नाव आहे. सावरावं लागेल त्याच्या संघाला. क्या बात आहे. टप्पा चांगला आहे मात्र शॉट सिलेक्शन तेवढं चांगलं नाही आहे. कामन विभागामध्ये कामन प्रीमियर लीग नावाचा एक क्रिकेटचा उत्सव आदरणीय सन्मान्य हजरतजी शेख यांच्या माध्यमातून आयोजित केला गेला आहे आणि त्याचा सुद्धा आज शेवटचा दिवस आहे. सध्या मॅच सुरू आहे 94 आणि
मला वाटते मामा भांजे या दोन संघादरम्यान. जाऊया आपण आमचे डीजे या ठिकाणी मला वाटते सज्ज झालेत. ठाणे जिल्ह्याचा मिस्टर 360 मनीष कोलेकर मारतोय 50. मनीष कोलेकर मारतोय 50. मनीष कोलेकर मारतोय 50. अरे शिट्टी व पडतय पब्लिकची चिट्टी. एकवीर आई माझी साऱ्यांच्या थँक्यू डीजे. विराई माझी साऱ्यांच्या पाठी. एक विराई माझी थँक्यू उत्तम. साऱ्यांच्या पाठी. योगेश अमोल मते, तळेकर हा प्रताप नवीन गोलंदाजी मार्कवरती आला. अमोल याला आपण पाहत असाल आणि अमोल याला आपण जर पाहिलं तर आपल्याला असं अनुभवायला मिळेल की सध्या तरी त्याच्याकडे नक्कीच चांगले शस्त्र अस्त्र त्याच्या शस्त्र खाण्यामध्ये म्हणजे गोलंदाजीच्या अनुभवामध्ये हे नक्कीच पाहायला मिळत आहे. देवाने दिलेली एक चांगली उंची ॲज अ क्रिकेटर म्हणून ॲज अ गोलंदाज म्हणून तो त्या हाईटचा चांगला वापर करतोय हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. दरम्यान आपण पाहतोय की इथे मॅच सुरू आहे म्हणजेच बोळींज आणि देवदल या दोन संघादरम्यान. मयूर पुन्हा एकदा नॉस्ट्रेगेटवरती आपल्याला छान तो उभा पाहायला मिळतो. त्यांच्यासाठी पारितोषिक दोघांच्या माध्यमातून लागलाय. लगातार 3 षटकार मारा आणि मिळवा पारितोषिक ते भावेश डोळे यांच्या माध्यमातून 500 आणि राजू कोम यांच्या माध्यमातून संध्याकाळची पार्टी. फुल टॉस and it is a catch. Wicket. फलंदाज बाद. पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता. जसं म्हटलं जातं ना की काही ना काही प्रारब्ध लागतं, काही ना काही नशीब लागतं की ज्याच्या माध्यमातून जनसेवा ही केली जाते. आणि जसं म्हटलं जातं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने वावरता त्यापेक्षा तुम्ही लोकांसाठी काय करता हे फार महत्त्वाचं आहे. आणि आदरणीय सन्मान्य सुरेशजी म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा यांनी ते करून दाखवलंय. जनसेवा हीच ईश्वर सेवा या पद्धतीनं नक्कीच ते काम करत असताना आपण पाहतोय. मला वाटते संध्याकाळच्या सत्रामध्ये सुमित शेठ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होईल. यस यस इट इज अ कॅच. फलंदाज बाद. किती नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा. मनात मामाच्या माईचा पाच. नक्कीच एक नवीन फलंदाज आलाय सूरज जाधव नावाचा. आणि सूरज याला चांगलं काम करावं लागेल. धावसंख्या फक्त 7 धावा आहेत धाव फलकावरती. थोडीशी परिस्थिती आहे ती माझ्यासारखीच थोडीशी दयनीय आहे देवदल संघाची सुद्धा. कारण की मला आवाज या ठिकाणी काढण्यासाठी प्रॉब्लेम होतोय आणि देवदल संघाला धावा काढण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. इथे चांगलं काम करावं लागेल जर जिंकायचं असेल हा मॅच. मी म्हणेन 3 षटकांची मॅच असेल आणि आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे पहिल्या फेरीचे सामने 3 षटकांचे होतात.
त्यामुळे मी म्हणेन किमान 35 धावा, किमान, आणि कमाल 35 जास्त. येस, इट इज ट्राय टू बिग शॉट, मात्र तसं झालेलं नाहीये. बिग शॉट त्यांना मिळालेला नाही, मोठा फटका मिळालेला नाहीये. धावफलक 10 धावा या धावफलकावरती लावल्या जातात. दुसरं षटक मार्ग असतात. दुसऱ्या षटकाचे चेंडू किती टाकून झाले आहेत तर 4 चेंडू टाकून झाले, म्हणजे 8 चेंडू हे अजून सुद्धा शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगचे. आणि या पहिल्या इनिंगमध्ये माझी अपेक्षा अशी आहे की अजून सुद्धा कमीत कमी 20 धावा येणं गरजेचं आहे. 20 ते 25 प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करावे लागतील. एज लागलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, यष्टीरक्षक आणि थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षक समोर उभा असताना सुद्धा आपण जर पाहिलं तर मात्र एकच धाव मिळाली जाते. एक संधी होती, एक ऑपॉर्च्युनिटी होती आणि ती ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी पूर्णपणे वाया घालवले असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. जीवदानी बॉलिंग संघ टॉस हारला होता, मात्र त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही जर टॉस जिंकलो तर आम्ही फिल्डिंग स्वीकारली असती. बॉलिंग मार्कवरती अमोल वाईट बॉल टाकलाय. अमोल याने मला वाटते 5 चेंडू अमोल्याचे टाकून झाले असतील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजून सुद्धा. काय जबरदस्त क्रिकेट चालू आहे. जर तुम्ही इंटरनेटवरती सर्च मारला किंवा मग किंवा विकेट पडला, पाणी पाहावं असेल तर लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे. त्यासाठी अंपायरची परवानगीची गरज नाही. मात्र मध्ये जर यायचं असेल तर फलंदाजाने पंचांना सांगावं की मला हवं पाणी हवं आहे, षटक चालू असेल त्यावेळेस. दरम्यान धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी देवदल बी संघाची 14 धावा म्हणजे 7च्या सरासरीने धावा बनवल्या जातात. मॅच सुरू आहे या ठिकाणी. या मैदानावरती आपण पाहतोय तो म्हणजेच गावदेवी देवदल बी विरुद्ध आई जीवदानी बॉलिंग्स या 2 संघादरम्यान. कुठला गोलंदाजी मार्क वरती येतोय पाहणं गरजेचं आहे. यस, संदीप थापड याला आमंत्रित केलंय. शेवटचं षटक आहे आणि संदीप थापड याला आपण पाहतोय की त्याला आमंत्रित केलंय. ग्रामीण क्रिकेट मधलं म्हटलं की लास्ट ओव्हर आहे, म्हणजेच 8 जोड बॅटिंग ही नक्की पाहायला मिळत असते. कधी कधी बॅटर यशस्वी होतात, कधी कधी गोलंदाज यशस्वी ठरतात आणि या ठिकाणी फलंदाज झालाय बाद, तो म्हणजेच मयूर कडव. मयूर याला भरपूर पारितोषिक लागलं होतं. आता जाऊया डीजे यांच्याकडे आणि ऐकू एक सुंदर असं गीत. भल्या भल्यानं केलं गार, जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. 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 चला, मॅच सुरू झाली. धावसंख्या ऑफसाईडला चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं नाही. अंदाज चुकला खेळाडूचा, अंदाज चुकलाय आणि 4 धावा मिळाल्यात. मला वाटलं चांगलं क्षेत्ररक्षण होईल, मात्र अंदाज चुकला आणि धावसंख्या पुढे गेली ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. राहुल वल्वे इकडे लक्ष द्यायचं आहे. राहुल वल्वे संख्या आहे ती म्हणजेच 22. 3 चेंडू शिल्लक. चेंडू खाली राहिला होता पडल्याच्या नंतर. एकदा पूर्ण होता, दुसरा धावाचा प्रयत्न पाहणं गरजेचं आहे. काय घडेल काय बिघडेल. इथे मात्र
धावसंख्येवरती विचार विनिमय पूर्वक लागू करतोय. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. तर षटक झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24-25 धावांचं लक्ष्य. चला सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवून द्या आणि 11 प्लेयर जे आहेत फिल्डिंग करणार आहेत ते सुद्धा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतात कॅमेरा टर्न होतोय आणि आम्ही आमच्या मान्यवर कक्षामध्ये सत्कार करतोय. आमच्या कॅमेरामॅन यांना विनंती असेल की चला आपण जाऊया बाजूला जिथे बाळा मामांचा एक कटआउट लावलाय आणि पंडित सुरुंग यांच्या शुभ हस्ते आपण हस्तक भावेश डोळे यांच्या माध्यमातून आलेले मेडल आणि सन्मान्य भावेश डोळे यांचा करतोय सत्कार. तर आपण पाहतात आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आदरणीय सन्मान्य श्री भावेश डोले यांचा हा ग्रँड सत्कार होत असताना आपण पाहतोय. सन्मान्य श्री भावेश डोले यांच्या माध्यमातून आणि कुमार हस्तक भावेश डोळे यांच्या माध्यमातून ओमसागर बामणगाव या बाळा मामा चषकासाठी खासदार चषकासाठी मेडल आपल्याला उपलब्ध करून दिले होते. त्याबद्दल भावेश जी डोले यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. सलामीची जोडी लगेच येऊ द्या मैदानामध्ये. जाऊया आमच्या डीजेकडे आणि ऐकूया एक सुंदर असं गीत. मामाची पाठी पोरा 1107 एक विराईचा त्यांना आशीर्वाद साऱ्या जनतेची हाय रसा हाय रुबाब डॅशिंग पर्सनॅलिटी असं क्या बात है. हाय रुबाब डॅशिंग पर्सनॅलिटी असं नेतात दमदार बाळ्या मामा आमचा. थँक्यू डीजे. सन्माननीय महेंद्र दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांची ऑल टीम इथे आलेली आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे.
आदरणीय सन्मान्य महेंद्र दादांचं आगमन झालेलं आहे. खारबावचं एक आणि या विभागातील एक लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. थोडासा घसा बसलाय, मान्यवरांना विनंती असेल माफ करा, कारण दरम्यान हा चेंडू आहे नक्कीच स्क्वेअर कट पद्धतीने खेळला जातो. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामधनं चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. काय जबरदस्त फटका होता आणि या फटक्यानं नक्कीच एक चांगला क्रिकेट दर्शवलाय अमोल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य बाळामा यांच्या नावानं खासदार चषक हे 2025चं आयोजन आणि या ठिकाणी लाभलेलं आहे. आमचे सन्माननीय मान्यवर, सर्व मान्यवरांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. आयोजक सुभाष लोखंडे आणि त्यांचं सहकारी तसेच ओम सागर स्पोर्ट्स बामणगाव. क्या बात आहे, एकच चांगला क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा एक चांगला फटका आल्याच्या नंतर फक्त बॅकफुटला गेला आणि समोर खेळला व्ही शेपमध्ये एक्स्ट्रा कव्हरिजनमध्ये. शतरक्षक जोपर्यंत चेंडूला फेल करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 5 वरती. टार्गेट आहे 25चं, जास्त मोठं टार्गेट नाही आहे. सामना सुरू आहे. बोळींचा संघ आहे, जीवदानी बोळींज आणि गावदेवी देवदल बी. क्या बात आहे, थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेनं. फलंदाज संदीप तापड यांच्या माध्यमातून. दुपारचं सत्र आहे, थोडंसं वातावरण सुद्धा गरम आहे. सन्मान्य मान्यवर सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहतोय दरम्यान हा चेंडू सुरेख शॉट व्ही शेप मध्ये खेळलेला एक उत्तुंग असा फटका. हा आलाय षटकार. धाव संख्या 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात. मॅच आय थिंक लवकर संपेल असं वाटावं लागलंय आणि अर्थातच बोलिंग संघ चेंडू असेल. क्या बात आहे, डान्सिंग डाऊन द ग्राउंड ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी झालाय. फटका 6 धावा देऊन जातात. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहू शकतात नक्कीच धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 18, म्हणजेच अजून सुद्धा मला 7 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. बघा ही स्पर्धा पाहत असताना मी अजून काही स्पर्धेवरती नजर ठेवून आहे. लाईव्हच्या माध्यमातून लाईव्हनं यूट्यूबनं आपल्याला भरपूर सुविधा उपलब्ध करून दिल्यात की घर बसल्या तुम्ही आपल्या आवडत्या स्पर्धेला आपल्या आवडत्या खेळाडूला पाहू शकता. आदरणीय सन्माननीय मान्य श्री महेंद्र शेठ द्वारकानाथ पाटील साहेब खारबाव यांचं आगमन झालेलं आहे. तसेच आपण जर पाहिलं कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी संचालक आहेत सध्याच्या स्थितीला आणि खारबाव गावचे माजी सरपंच आहेत आणि ग्रामपंचायत खारबाव येथील सध्या माजी सरपंच. दरम्यान हा आलाय बिग शॉट, षटकार. तुमची दिवाणी आहे बाबली थँक्यू डीजे. फक्त एका धावेची गरज आहे आणि आपण पाहतोय हा चेंडू टाकलाय वाईड. संघ झालाय विजयी. खूप खूप अभिनंदन बोळींज संघाचं. आणि या ठिकाणी उपस्थित झाले आमचे सन्मान्य मान्यवर मान्य श्री महेंद्र शेठ द्वारकानाथ पाटील साहेब खारबाव येथून
या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला विजयी दोन्ही विजयी कर्णधार यांना विनंती असेल की लगेच टॉस साठी यायचं. आमचे सन्मान्य मान्यवर अहो मामा तुमची दिवाणी है बबली ग. अहो मामा तुमची दिवाणी है बबली